नमस्कार, मी ईशा जगताप. हॅलो 24 तास या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. देऊळ भारतीय या राष्ट्रीय सुवर्ण कमळ विजेत्या चित्रपटांचे निर्माते अभिजित घोलप यांच्या दूरदृष्टी संकल्पनेतून नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन अर्थात नाफा या संस्थेची स्थापना मागील वर्षी अमेरिकेत झाली. हॉलिवूडच्या धर्तीवर मराठी चित्रपटसृष्टीचा भव्य सोहळा प्रथमच त्यांनी आयोजित करून संपूर्ण चित्रपटसृष्टीचं लक्ष वेधलं होतं. विशेष म्हणजे यावर्षी हा सोहळा अधिक मोठ्या उत्साहात, अधिक व्यापक स्वरूपात 25 ते 27 जुलै दरम्यान कॅलिफोर्नियातील सॅन होजे इथे पार पडणार आहे. मराठी चित्रपटांचा झेंडा जागतिक पातळीवर अभिमानाने फडकवण्याचं स्वप्न पाहणारे, एक एक पाऊल आत्मविश्वासाने पुढे टाकणारे आणि मराठी सिनेसृष्टीसाठी नव्या क्षितिजांची दारं जागतिक पातळीवर खुली करण्याचं आव्हान पेलणारे ध्येयवादी प्रसिद्ध उद्योजक निर्माते अभिजित घोलप आज आपल्याबरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत. नाफाविषयी जागतिक व्यासपीठावर मराठी चित्रपटसृष्टीचं भवितव्य कशा प्रकारे आकार घेतंय याविषयी आज आपण त्यांच्याशी मन मोकळ्या गप्पा मारणार आहोत. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. धन्यवाद. अभिजित, प्रसिद्ध उद्योजक, जसं मी सुरुवातीला आपली ओळख करून देताना म्हणाले की आपण प्रसिद्ध उद्योजक आहात. तर प्रसिद्ध उद्योजकापासून राष्ट्रीय सुवर्ण कमळ विजेते मराठी चित्रपट निर्माते, कसा होता हा प्रवास? काय झालं की मला जेव्हा मी सॉफ्टवेअर इंडस्ट्री आणि मेडिकल डिव्हाइस फील्डमध्ये माझ्या स्वतःच्या स्टार्टअप्स आहेत कॅलिफोर्नियाला, तर त्यावेळेला मला देऊळ ह्या चित्रपटाची कथा ऐकवण्यात आली आणि मला ती कथा स्वतःला खूप आवडली. आणि त्यावेळेला चित्रपट निर्मितीचा मला काही अनुभव नव्हता, पण मी असं ठरवलं की आता ही कथा चांगली आहे तर ते लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि त्याच्यामुळे मग देऊळची निर्मिती झाली. आता देऊळची निर्मिती झाली आणि त्याला नॉट ओन्ली लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला, पण त्याला 3 सुवर्ण कमळं पण मिळाली. त्यातलं एक म्हणजे बेस्ट फिल्मसाठी, दुसरं म्हणजे बेस्ट ॲक्टरसाठी आणि तिसरं म्हणजे बेस्ट स्क्रिप्टसाठी. आणि अशा पद्धतीच्या 3 मराठी सुवर्ण कमळांचं मानकरी ठरलेला देऊळ हा मराठी चित्रपटसृष्टीला हे सुवर्णकमळ ऑलमोस्ट 35 वर्षांनी घेऊन आला आणि त्याच्यात मी एक भागीदार होतो. त्याचा मला खूपच अभिमान वाटतोय. खरं तर याबद्दल आम्हालाही आपला खूप अभिमान आहे. आपण मराठी चित्रपटसृष्टीसाठी अमेरिकेत काम करताय, कसं सुरू आहे काम? सो मी आता कॅलिफोर्नियाचा रहिवासी आहे बऱ्याच वर्षांपासून आणि त्यामुळे मला असं वाटत होतं की अमेरिकेमध्ये जे मराठी रसिक आपले आहेत तर जास्त नाही आहेत. मी सांगा एक 5-1 लाखाचं पॉप्युलेशन अमेरिकेमध्ये आहे. आणि इनफॅक्ट अमेरिकेमध्ये तर मराठी भाषा ही पहिल्या 5 भाषांमध्ये पण नाही गणली जात, एवढे आम्ही मायनॉरिटी आहोत. पण ह्या सगळ्या लोकांसाठी आपले मराठी चित्रपट जर आपण चांगल्या पद्धतीने नेऊ शकलो तर त्या लोकांना ते नक्की आवडतील आणि ते जर त्यांना आवडायला लागले तर अमेरिका ही पण एक मराठी चित्रपटसृष्टीसाठी नवीन बाजारपेठ ठरू शकेल. ह्या विचाराने हे नाफाची सगळी थिंकिंग प्रोसेस सुरू झाली. नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन अर्थात नाफा, ही नाफा सुरू करण्याची आपली संकल्पना आपल्याला कशी सुचली आणि नेमके उद्दिष्ट काय त्यामागे? सो नाफाची आमची प्रामुख्याने 2 उद्दिष्ट आहेत. एक उद्दिष्ट म्हणजे आम्हाला नॉर्थ अमेरिकेतलंच लोकल मराठी टॅलेंट वापरून आम्हाला नॉर्थ अमेरिकेमध्येच मराठी चित्रपट बट मेड इन अमेरिका अशी करायची खूप इच्छा होती. आणि तिथे खूप चांगलं टॅलेंट आहे, त्या लोकांना खूप चांगल्या संधी मिळतात, पण त्या संधी ज्या असतात त्या सगळ्या नाटकं किंवा परफॉर्मन्स बेस्ड प्रोग्राम एवढ्यापुरत्याच मर्यादित असतात. त्यामुळे माझा विचार असा होता की आपण जर डिजिटल फॉर्ममध्ये त्यांना संधी दिली, म्हणजे कुठल्या पद्धतीच्या शॉर्ट फिल्म झाल्या किंवा फीचर फिल्म झाल्या किंवा वेब सिरीज आपण करू शकलो तर अमेरिकेतल्या त्या टॅलेंटला वापरून आपण जगभरात हे असं छान प्रोडक्शन दाखवू शकू. आणि मग त्याच्यासाठी आमचा विचार झाला की आता नाफाची एक संस्थापना करणं आपल्याला आवश्यक आहे. पण त्याचबरोबरीने आम्हाला दुसरं पण एक असं जाणवलं की मराठी चित्रपट हे भारतामध्ये पण त्यांना जास्त म्हणजे अमेरिकेतली किंवा कॅनडातली बाजारपेठ मिळत नाही. त्यामुळे बऱ्याचशा हिंदी किंवा साऊथ इंडियन मूव्हीजना जसं अमेरिकेतनं रेव्हेन्यूज चांगले मिळतात आणि ज्याच्यानी निर्मात्यांना फायदा होतो, तर असं एक ॲडव्हान्टेज हा मराठी निर्मात्यांना नाही आहे. त्यामुळे मग आम्ही विचार केला की आपण जर मराठी चित्रपटांचं तिकडे चांगलं वितरण केलं आणि ते जर चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवले तर ज्यांना काहीच मिळत नाही आहे त्यांना त्यातनं काहीतरी रेव्हेन्यूज मिळायला लागतील. आणि सो नाफाचे फिल्म प्रोडक्शन्स आणि फिल्म डिस्ट्रीब्युशन असे 2 मेन उद्दिष्ट होते. आणि हे 2 उद्दिष्ट साध्य करताना आपल्याला वर्षात एक फिल्म फेस्टिवल जर केला तर त्याच्याने लोकांना याची चांगली जाणीव होईल. एक त्यांना उत्सव साजरा केल्यानंतर एक जी उत्साह येतो तो त्यांना येऊ शकेल. ह्या सगळ्यांसाठी आम्ही हा 3 सूत्री कार्यक्रम पकडला की नाफा म्हणजे फिल्म प्रोडक्शन्स, फिल्म डिस्ट्रीब्युशन आणि फिल्म सेलिब्रेशन म्हणजे फेस्टिवल.
आपण सांगितलं की पहिला फिल्म फेस्टिवल जो चित्रपट महोत्सव झाला तो अमेरिकेत पार पडला आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की तो मोठ्या उत्साहात पार पडला आणि आता तो आणखी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे यंदा देखील. अमेरिकेतच हा कार्यक्रम करावा अशी कल्पना का आपल्याला सुचली, म्हणजे भारतात का नाही आधी केला आणि त्याची तयारी कशी केली? म्हणजे मला असं वाटतं की भारतात तर हे कार्यक्रम होतातच आहेत, म्हणजे भारतातल्याच गोष्टी आम्ही उलटं तिकडे नेतोय, त्यामुळे इथलंच मॉडेल आम्ही तिकडे इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतोय. पण ते करताना इथल्या ज्या काही त्रुटी आहेत त्या आम्ही तिकडे टाळतोय. म्हणजे मराठी चित्रपट महोत्सव अमेरिकेत कधी घडलाच नाही. म्हणजे अमेरिकेमध्ये इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल होतात की ज्याच्यात एखाद दुसरा मराठी चित्रपट दाखवला जातो, पण फक्त मराठीचा फोकस केलेला चित्रपट महोत्सव अमेरिकेत कधीच झाला नाही. तर तो आम्ही करायचा प्रयत्न केला आणि त्याला प्रचंड चांगला रिस्पॉन्स मिळाला. यावर्षी त्या चित्रपट महोत्सव आम्ही अजून एकदा करणार आहोत, पण त्याच्याच बरोबरीने आम्ही मराठी चित्रपटांचे अवॉर्ड्स नाईट आणि रेड कार्पेट ह्या मोमेंट्स पण आम्ही तिकडे रिक्रिएट करतो आहोत. कारण रेड कार्पेट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर कान्स फेस्टिवल येतो. तर आता मला नाफाच्या थ्रू पण फक्त मराठी कलाकारांसाठी आणि आपल्या मराठी रहिवाशांसाठी दे कॅन वॉक द रेड कार्पेट इन सॅन होजे कॅलिफोर्निया फॉर द फर्स्ट टाईम जुलैच्या ह्या वर्षी. वा, म्हणजे आता आपल्याला मराठी स्टार्स आपण जे म्हणतो तारका त्या सगळ्या रेड कार्पेटवर, अमेरिकेतल्या रेड कार्पेटवर अवतरलेल्या पाहायला मिळणार आहेत, वेगवेगळ्या रूपात, वेगवेगळ्या वेशभूषेत. आणि हा अनुभव प्रेक्षक म्हणून आमच्यासाठी सुद्धा खरंच सुवर्ण असेल, जसं सुवर्ण कमळ पुरस्कार आपण चित्रपटांना मिळवून दिलेले आहेत. आपण सांगितलं की जो पहिला फिल्म फेस्टिवल झाला त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला तिकडच्या, म्हणजे अमेरिकेतील सर्वसामान्य मराठी प्रेक्षकांकडून किंवा इतर भाषिक प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळाला? म्हणजे आम्हाला थोडीशी धाकधूक होती जेव्हा आम्ही हा फेस्टिवल लॉन्च केला, पण यू विल नॉट बिलीव्ह आम्हाला इतका सुंदर प्रतिसाद मिळाला. म्हणजे आमची एकतर तो इव्हेंट कम्प्लिटली सोल्ड आउट होता. त्या इव्हेंटला आपल्या भारतातनं आम्ही काही निर्माते दिग्दर्शकांना बोलवलं होतं, काही तारकांना ॲक्टर्सना बोलवलं होतं. त्याच्यात आम्हाला सुबोध भावे, दिलीप प्रभावळकर, डॉक्टर जब्बार पटेल, महेश मांजरेकर, मृणाल कुलकर्णी, सलील कुलकर्णी, प्रसाद ओक, हे सगळे लोक तिकडे आली आणि त्यांनी आवर्जून उपस्थिती लावली आणि त्यांच्याकडनं लोकांची इंटरॅक्शन्स, त्यांच्याशी मीट अँड ग्रीट हे खूप प्रचंडपणे लोकांनी ते ॲप्रिशिएट केलं. आता कसं होतं ना की म्हणजे सॅन होजे कॅलिफोर्नियाच्याच नेबरहूडमध्ये हॉलिवूड आहे, त्यामुळे आम्हाला एक बेंचमार्क आहे की कुठल्या लेव्हलचं काम तिथं व्हायला पाहिजे आणि ते करताना जर आपण मराठी भाषा ही वापरून जर त्या पद्धतीचं टेक्नॉलॉजी, एक प्रेझेंटेशन, प्रोडक्शन करू शकलो तर त्या दृष्टीने मराठी चित्रपटांना एक ग्लोबल प्लॅटफॉर्म नक्कीच अवेलेबल होणार आहे. अगदीच, नक्कीच ग्लोबल प्लॅटफॉर्म अवेलेबल होईल आपल्या मराठी चित्रपटांना. आणि आता देखील आपले अनेक मराठी चित्रपट हे जगभरात भरारी घेतातच आहे. आपण सांगितलं की यंदा जो आपल्या नाफाकडून जो चित्रपट महोत्सव पार पडणार आहे तेव्हा अवॉर्ड नाईट्स असतील, रेड कार्पेट असेल, याबद्दल जरा सविस्तरपणे सांगा की कशी चालली आहे तयारी आणि कोणकोणत्या तारका आम्हाला तिथे पाहायला मिळतील, ॲक्टर्स पाहायला मिळतील? सो ह्यावर्षी आपले जे सिने कलावंत तिकडे येणार आहेत त्याच्यात प्रामुख्याने मधुर भांडारकर, डॉक्टर मोहन आगाशे आहेत, अमोल पालेकर आहेत, त्याचबरोबरीने महेश कोठारे आहेत, आदिनाथ कोठारे, वैदेही परशुरामी आहेत आणि आपले म्युझिक डायरेक्टर अवधूत गुप्ते आहेत. त्याचबरोबरीने सचिन खेडेकर आणि सोनाली कुलकर्णी हे आपले सगळ्यांचे आवडते कलाकार पण तिकडे येणार आहेत. तर असे म्हणजे हे सगळे कलावंत तिकडे येणार आहेत. ते पूर्णपणे तो एक पूर्ण आठवडा तिथे असणार आहेत आणि त्या फेस्टिवलमध्ये प्रामुख्याने 3 गोष्टी होतात. एक तर म्हणजे आम्ही ज्या अनरिलीज्ड मराठी मूव्हीज आहेत त्यांचं एक वर्ल्ड प्रीमियर तिथे करतो. ह्यावर्षी 4 चित्रपट तिथल्या रहिवाशांना बघता येणार आहेत आणि हे चित्रपट त्यांना कुठल्याही थिएटरमध्ये अजूनही बघायला अवेलेबल नाही आहेत. त्यामुळे आपण नाफाच्या माध्यमा थ्रू ते पहिल्यांदा आपण अमेरिकेत दाखवणार आहोत. त्याचबरोबरीने नाफानी स्वतः प्रोड्यूस केलेल्या शॉर्ट फिल्म्स की जे आम्ही मेड इन अमेरिका, जर मी जे मगाशी म्हणालं तर आमच्याकडे वॉशिंग्टन DC, नंतर टेक्सास, कॅलिफोर्निया इथे आमचे आता नाफाचे स्वतःचे प्रोडक्शन ग्रुप्स आहेत की ज्याच्यात आम्ही प्री प्रोडक्शन टू पोस्ट प्रोडक्शन पूर्ण फिल्म तयार करू शकतो. तर अशा आम्ही ज्या स्वतः काही शॉर्ट फिल्म्स केलेल्या आहेत की ज्या तिथल्याच संहितेवरती आहेत, तिथल्याच कलाकारांनी त्यात काम केलेले आहेत आणि तिथल्याच दिग्दर्शकांनी आणि सिनेमॅटोग्राफरनी त्या पूर्णपणे चित्रित केलेल्या आहेत. अशा सगळ्या शॉर्ट फिल्मचं आम्ही तिकडे एक प्रेझेंटेशन करतो आहोत. त्याच्याच बरोबरीने आम्ही काही शॉर्ट फिल्मची कॉम्पिटिशन केली. त्या कॉम्पिटिशनला भारतातल्या बऱ्याच शॉर्ट फिल्म डायरेक्टर्सनी कॉन्ट्रीब्यूट केलं. आम्हाला ऑस्ट्रेलिया, UK आणि झालंच तर इव्हन कुवेतमधनं एकाने फिल्म सबमिट केलेली आहे. तर अशा सगळ्या 63 शॉर्ट फिल्ममधनं आम्ही कॉम्पिटिशनमधनं 3 फिल्म सिलेक्ट करून त्या सगळ्या लोकांना तिकडे दाखवणार आहोत. आणि ह्यावर्षी आपण एक स्टुडंट फोकस पण तिकडे केलेला आहे, कारण की न्यूयॉर्क फिल्म स्कूल
किंवा युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियातली फिल्म स्कूल्स, तिथले जे नवीन तरुण आहेत की जे चांगल्या पद्धतीचे उद्याचे दिग्दर्शक निर्माते होऊ शकतात, तर त्यांनी केलेली कामं दिसण्यासाठी आपण एक शॉर्ट फिल्मचा स्टुडंट फोकस केलेला आहे. आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या आमच्या सगळ्या मेन थिएटरमध्ये चालतात. त्याच्याच बरोबरीने आम्ही काही मास्टर क्लासेस कंडक्ट करतो. म्हणजे हे जे सगळे आपले कलावंत मंडळी तिकडे येत आहेत, तर त्यांचा अनुभव वापरून ते स्वतः एक क्लास कंडक्ट करतात. मागच्या वर्षी महेश मांजरेकरांनी डिरेक्शनवरती क्लास कंडक्ट केला. यावर्षी मधुर भांडारकर स्वतः तो डिरेक्शनवरचा क्लास तिथल्या ऑडियन्सना ते कंडक्ट करणार आहेत. त्यामुळे काय होतं ना, की तिथले जे लोकल ऑडियन्स आहेत त्यांना एक चांगली सुवर्ण संधी मिळते की अशा एक्सपिरियन्स डायरेक्टर्स, सिनेमॅटोग्राफर, म्युझिक डायरेक्टर यांच्याकडनं डायरेक्टली शिकण्याची. कारण अवधूत गुप्ते पण स्वतः एक म्युझिक डायरेक्शनवरती यावेळा क्लास कंडक्ट करणार आहे. म्हणजे तिथल्या प्रेक्षकांना उत्तम उत्तम म्हणजे दर्जेदार असे चित्रपट पाहायला सुद्धा मिळतात. स्पर्धेच्या निमित्ताने त्यांना त्यांची कला, त्यांची विचारशक्ती सादर करण्याची संधी सुद्धा मिळते आणि सोबतच त्यांना चित्रपट निर्मितीचे धडे सुद्धा मिळतात. त्यामुळे खरोखर ही संकल्पना खूप सुंदर आहे. म्हणजे मला तरी प्रचंड आवडलेली आहे. आपण अनेक दिग्गजांची आता नावं घेतली जी आम्हाला यंदाच्या नाफाच्या फिल्म फेस्टिवलमध्ये हे दिग्गज पाहायला मिळतील. रेड कार्पेटवर कोण कोण पाहायला मिळेल? सो रेड कार्पेटवरती नक्कीच हे सगळे दिग्गज त्या रेड कार्पेटवर असणार आहेत. आणि त्याचबरोबरीने नाफाचे स्वतःचे मेंबर्स आणि आमचे जे फिल्म फेस्टिवल अटेंड करणारे जे लोक आहेत, तर ते सगळेजण तिथे रेड कार्पेटचे एक्सपिरियन्स घेतील. या कलाकारांबरोबर त्यांना फोटो काढायची संधी मिळेल. आणि रेड कार्पेटचं ग्लॅमर हे मराठी चित्रपटसृष्टीत आणण्याचा जो काही एफर्ट आमचा आहे की तुम्ही मराठी माणूस असलात तरी ग्लॅमर तुम्हाला मिळालंच पाहिजे. तुम्ही मराठी माणूस असला तर तुम्हाला ग्लोबल लेवलचे चित्रपट बघायला मिळालेच पाहिजेत. आणि भाषा मराठी असेल पण आपलं म्हणजे हृदय किंवा आपलं थिंकिंग हे पूर्णपणे जागतिक आहे, ग्लोबल आहे, हे लोकांपर्यंत आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर मराठी माणसाच्या साधेपणातच एक जन्मतःच एक ग्लॅमर असतं जे संपूर्ण जगभरात आता चकाकते. आपण विविध क्षेत्रामध्ये आपण पाहू शकतो. आपण सांगितलं की रेड कार्पेटवर आपल्याला हे सगळे दिग्गज पाहायला मिळतील, त्यांच्याबरोबर फोटोज काढता येतील. काही अशी विशिष्ट थीम आहे का यंदाच्या या रेड कार्पेटची फिल्म फेस्टिवलची? सो आम्ही जी आता अवॉर्ड्स नाईट यावेळेला प्लॅन केलेला आहे, तर त्या अवॉर्ड्स नाईटच्या निमित्ताने आम्ही बरेचसे असे नवीन अवॉर्ड्स देतो आहोत. म्हणजे मागच्या वर्षी आम्ही लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड दिला होता आणि तो लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मागच्या वेळेला दिलीप प्रभावळकर यांना दिला होता. यावेळेला लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड आहेच, पण त्याबरोबरीने ट्रेल ब्लेझर ऑफ इयर ऑफ अवॉर्ड आहे. त्याचबरोबरीने चित्रपट महर्षी असा अवॉर्ड आहे. अशा आम्ही बरेच नवीन अवॉर्ड्स आता ह्या वर्षीपासून सुरू करतो आहोत की जे याच्या पुढे कंटिन्यू होतील. आणि दरवर्षी अशा पद्धतीची अवॉर्ड्स नाईट, दरवर्षी अशा पद्धतीचा फिल्म फेस्टिवल हा अमेरिकेत ऑर्गनाईज केल्यामुळे अख्ख्या जगाने त्याची नोंद घेत आहेत आणि जग घ्यायला लागेल नोंद. पण त्याचबरोबरीने जे अमेरिकेतले नवीन यंगस्टर्स आहेत की ज्यांना ते ऑस्कर्सला किंवा ते ग्रॅमी अवॉर्ड्सला जातात, त्यांना आता जेव्हा त्यांच्या समोर अशा पद्धतीची अवॉर्ड्स नाईट होतीये की ज्यांच्या घरामध्ये मराठी बोललं जातं पण ती मुलं स्वतः मराठी बोलत नाहीत, तर त्यांना पण याची एक गोडी निर्माण होईल. आणि त्या अनुषंगाने मराठीचं तर भाषेचा प्रसार होईलच, पण त्याबरोबरीनेच एक बाजारपेठ निर्माण करणं आणि लोकल टॅलेंटला जगासमोर आणणं असे दोन्ही बाकीचे उद्दिष्ट पण साध्य होतील. आपण सांगितलं की नाफाची नोंद आता जगभरात घेतली जाते हळूहळू. मराठी चित्रपटसृष्टीकडून कसा प्रतिसाद मिळतोय? खूपच चांगला प्रतिसाद मिळतोय. कारण पर्सनली मी मराठी चित्रपटसृष्टीशी खूप कनेक्टेड आहे. त्यामुळे महेश मांजरेकर असतील, रितेश देशमुख असतील, मृणाल कुलकर्णी, डॉक्टर जब्बार पटेल, सगळ्याच लोक आम्हाला खूप सपोर्ट करतायत. त्यांच्याकडनं आम्हाला खूपच शिकायला मिळत आहे. पण त्याचबरोबरीने आता कसं होतं ना की आम्हाला जेव्हा मराठी चित्रपट आम्ही अमेरिकेत डिस्ट्रीब्यूट करतोय, कारण मराठी चित्रपट अमेरिकेमध्ये लोकांना बघता येतच नव्हते, कारण की त्यांना कुठल्या तरी शाळा कॉलेजमध्ये जाऊन कुठल्या तरी प्रायव्हेट इव्हेंटमध्ये ते बघायला लागायचे. त्याच्याऐवजी आता आम्ही काय केलेलं आहे की हे चित्रपट आम्ही आता मेनस्ट्रीम थिएटरमध्ये अमेरिकेत दाखवतोय. म्हणजे जसं तुम्हाला इंग्लिश आणि साऊथ इंडियन आणि हिंदी चित्रपट बघता येतात, तसे आता मराठी चित्रपट अमेरिकेतला थिएटरमध्येच आम्ही लावतोय. आणि साधारणतः एका वेळेला आम्ही तो चित्रपट लावल्यानंतर तो 34 ते 55 शहरांमध्ये एकाच वेळेला दिसतो आणि वेगवेगळ्या वेळांना तो असतो. म्हणजे भारतामध्ये कदाचित त्या चित्रपटाला प्राईम टाईम मिळत नाही, पण अमेरिकेमध्ये तो प्राईम टाईम मिळतो. कारण आता आम्ही संगीत मानापमान रिलीज केला, त्याचे ऑलमोस्ट 117 शोज केले, किंवा आता गुलकंद मागच्या महिन्यात रिलीज केला, त्याचे पण 80पेक्षा जास्त शोज झाले. तर अशा पद्धतीचे शोज का होत आहेत, तर लोकांना चित्रपट इझिली ॲक्सेसिबल होत आहे, लोकांना स्वतःला त्या जाऊन बघता येत आहे. आणि हे सगळं नाफाच्या माध्यमातून करण्याचं कारण असं आहे, कारण शेवटी नाफा ही नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. याच्यातनं कुठल्याही व्हॉलेंटिअरला काही मिळत नाही आहे. पण हे करण्यामागं उद्दिष्ट काय आहे, तर एका मराठी कम्युनिटीनी दुसऱ्या मराठी कम्युनिटीसाठी केलेले कामं, असे ह्या दोन देशातील देवाणघेवाण या नाफाच्या मार्फत होती आहे. मला वाटतं आपण नाफाकडून महिन्यातून एक चित्रपट अशा प्रकारे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करताय, बरोबर? बरोबर.
मग हॉलिवूड चित्रपट पाहणारी तिथला सगळा प्रेक्षक वर्ग, रसिक मंडळी वाट पाहतात का या चित्रपटाची, की चित्रपट कधी येतोय, हा कधी पाहायला मिळेल, कसा प्रतिसाद मिळतोय? म्हणजे कसं होतं ना, की शेवटी हा मराठी माणूस आहे. त्यामुळे मराठी माणसाला मनामध्ये कुठं ना कुठंतरी मराठी, त्याचं कल्चर, त्याचं कुठंतरी एक लागेबांधे असतात. आणि त्या मराठी माणूस हा आपल्या म्हणजे भारतातल्या महाराष्ट्राशी कनेक्टेड आहे. कारण आता आम्ही गमतीने पण म्हणायला लागलो, की अमेरिकेतला महाराष्ट्र हा भारतातल्या महाराष्ट्राशी कनेक्टेड आहे. आता अशा पद्धतीने तो कनेक्टेड असल्यामुळे त्याला कुठंतरी ऐकण्यात येतं, की अरे हा पिक्चर बघायला पाहिजे किंवा हे बघायला पाहिजे. आता ते त्यांना अवेलेबल नसायचं. मग त्या निमित्ताने कुठेतरी यूट्यूबवरती जा किंवा कुठेतरी काहीतरी पायरेटेड मूव्ही बघा. हे सगळ्या गोष्टी आता नाफामुळे थांबल्यात. आणि त्याच्यामुळे तो इंग्लिश पिक्चर बघणारा माणूस किंवा साऊथ इंडियन मूव्ही बघणारा माणूस हा नक्कीच मराठी चित्रपटाकडे आकर्षित होतो. आणि आत्ता ते दिसतंय. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा चित्रपट रिलीज होत नव्हते, त्या मानाने आता जेव्हा आम्ही रिलीज करतोय थिएटरमध्ये, तर साधारणतः 20% आसपास रेव्हेन्यूज त्या निर्मात्याला अमेरिकेतनं यायला सुरुवात झालेली आहे. आणि जसे हे जास्तीत जास्त पुढे जाईल त्याप्रमाणे त्या निर्मात्याला अमेरिकेतनं बरेचसे पैसे मिळायला लागतील, की जेणेकरून मराठी निर्मात्याला एक चांगलं पाठबळ येईल, एक कॉन्फिडन्स येईल, कारण मी चित्रपट जर रिलीज केला तर मला दुसऱ्या देशातनं खूप चांगले पैसे डॉलर्समध्ये येत आहेत, की जेणेकरून मी माझा अजून एक चित्रपट करू शकतो. आणि त्याच्याने चित्रपट सृष्टीची नक्कीच ग्रोथ होणार आहे. अगदीच. आणि त्यासाठी आपण आता व्यासपीठ निर्माण करून दिले, त्याबद्दल आपलं खरोखर खूप कौतुक. आपण सांगितलं की म्हणजे हे खरीच गोष्ट आहे, की कुठेही राहिली जगभरात व्यक्ती तरी तिची नाळ ही कायम तिच्या मातीशी जोडलेलीच असते. पण हे झालं आईबाबांचं. जी तरुण मंडळी आहे, तरुण प्रेक्षक वर्ग आहे अमेरिकेतला, जे आजूबाजूला कायम म्हणजे इंग्रजी बोलणाऱ्या व्यक्तींसोबत वावरत असतात, विद्यार्थ्यांसोबत, मित्रमंडळींसोबत, जे क्लबमध्ये जास्त जात असतील, कॉन्सर्ट्सला जात असतील, ते मराठी चित्रपट पाहतात का मोठ्या संख्येने? नाही, अगदी योग्य प्रश्न आहे. आणि त्यांना कसं आकर्षित करायचं हे आमचं पण आता थिंकिंग चालू आहे. पण आता कसं होतं ना, की मराठी फॅमिली जी असते ना, त्या मराठी फॅमिलीचे आपले संस्कृती एवढी, त्याची वीणच एवढी घट्ट आहे, की त्या घरामध्ये लोक अजूनही मराठीतच बोलतात. त्यामुळे जरी त्यातले तरुण मुलं मुली किंवा शाळेतले मुलं मुली हे मराठी बोलत नसले तरी त्यांना मराठी कळतं. त्यांचे आईबाबा मराठीतच बोलतात आणि ते मुली ऐकत असतात, ते इंग्लिशमधनं उत्तर देतात. त्यामुळे आता कसं होतं आहे, की आता शेजारी जेव्हा आपला हॉलिवूड आहे, तेव्हा हॉलिवूडमध्ये फिल्म्स आणि त्याचा सगळा पगडा त्या यंग जनरेशनवरती पण आहे. आणि त्यांना जर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कामं मिळण्याला चान्स मिळायला लागले तर ती लोक नक्कीच इकडे येतील. त्या निमित्ताने ते मराठी बोलतील, त्या निमित्ताने ते मराठीचा प्रसार पण करतील. तर ही जी काही आपली आता एक चळवळ आहे, म्हणजे आम्ही म्हणतो की हा इव्हेंट नाही आहे, दिस इज द मुवमेंट. आणि ह्या चळवळीचा भागच असा आहे, की आपण मराठीचा पण प्रचार करू शकतो. पण मराठीचे सिनेमा किंवा मराठीचे डिजिटल कॉन्टेंट्स हे इतके सेन्सिबल असतात, की त्या सेन्सिबल कॉन्टेंट्सना प्रेझेंट करण्यासाठीच हा प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे देऊळ किंवा भारतीय हे माझे जे चित्रपट बघितले तर आम्ही कुठलेही कॉम्प्रोमाइज केलेलं नव्हतं. आम्ही कुठेही काही मसाला भरलेला नव्हता. त्या चित्रपटाची संहिताच त्या चित्रपटाचा हिरो किंवा हिरोईन होती. तर त्यांना ज्या ऑथेंटिकली प्रेझेंट जर तुम्ही केलं तर तो चित्रपटाला नक्कीच चांगला प्रेक्षक वर्ग अवेलेबल आहे. आणि लँग्वेज इज जस्ट अ मॅटर. आय मीन यू हॅव स्टील सबटायटल्स. म्हणजे आपण साऊथ इंडियन मूव्ही पण सबटायटलमध्ये बघतोच, कारण त्या चित्रपटाशी आपण जोडले जातो. त्यामुळे मराठी चित्रपटाशी एकदा तुम्ही जोडले गेलात तर त्या मुलाला मराठी येतं किंवा त्या मुलीला हिंदी येतं, डझंट मॅटर. ते लोक त्याच्याशी पटकन कनेक्ट होतात, कारण ऑडिओ व्हिज्युअल लँग्वेज ही सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट लँग्वेज आहे फॉर कम्युनिकेशन. आणि शेवटी चित्रपट हा सुद्धा एक कम्युनिकेशनचं माध्यम आहे, चित्रपट हे देखील. करेक्ट. अभिजित, कशी आहे आपल्या मनातली, आपल्या स्वप्नातली अमेरिकेतली मराठी चित्रपटसृष्टी भविष्यातली? आता म्हणजे आम्हाला जे रेफरन्स आहेत, की दादासाहेब फाळकेजींनी चित्रपटसृष्टीची सुरुवात केली आणि 1913 त्यांनी मराठी चित्रपट काढून त्याची सुरुवात केली. आता आम्ही देश बदललेला आहे, आम्ही जॉग्राफी बदलली, आम्ही तिकडे काहीतरी करायचा प्रयत्न करतोय. आणि आम्हाला माहिती आहे आमचे लिमिटेशन्स काय आहेत. आमचे लोक 5 लाख आहेत किंवा त्याच्यातले बऱ्याच लोकांना अजून सवय नाही आहे. त्यामुळे याच्यातल्या ज्या अडचणी आहेत ते आम्हाला समजू शकतंय. पण माझं जर स्वप्न बघितलं ॲज अ उद्योजक पुढच्या 5 वर्षामध्ये याच्यातनं काय करायला पाहिजे, तर आम्हाला अमेरिकेत तयार केलेला एखादा चित्रपट, म्हणजे विचार करा की लास वेगासच्या बॅकग्राऊंडवरती छान मराठी लव्ह स्टोरी चालली आहे किंवा सॅन फ्रान्सिस्कोच्या बॅकग्राऊंडवरती छान हॉरर कॉमेडी चालली आहे. अशा पद्धतीचे मराठी चित्रपट जे अमेरिकेत तयार होतात ते जर आम्ही जगभरात आणू शकलो आणि ते अगदी पुण्याच्या सिटी प्राईड कोथरूडमध्ये दाखवू शकलो तर दॅट इज व्हॉट वी आर ट्राईंग टू अचीव्ह. पण ॲट द सेम टाईम जर उद्याचे सुबोध भावे आणि उद्याच्या वैदेही परशुरामी ह्या जर अमेरिकेतनं आल्या आणि त्या जगभर प्रसिद्ध झाल्या मराठी चित्रपट कलावंत म्हणून, तर आय थिंक दॅट इज व्हॉट वी विल बी अचिव्हिंग. आणि त्याचबरोबर आपले कलावंत म्हणजे आपल्या मातीत घडलेले कलावंत सुद्धा अमेरिकेत तेवढेच प्रसिद्ध व्हावे ही सुद्धा इच्छा आहे एक सर्वसामान्य प्रेक्षक म्हणून. आणि त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतच असाल.
जसं आपण सांगितलं की नासा फिल्म फेस्टिवलच्या माध्यमातून आपण मास्टर क्लास घेता, म्हणजे जे कोणी आपले सर्वसामान्य प्रेक्षक असतात त्यांना आपण चित्रपट निर्मितीचे धडे दिले जातात विविध दिग्गजांकडून. आता आपले अनेक प्रेक्षक आपला हा कार्यक्रम पाहत असतील, काही जण अमेरिकेतून पाहत असतील, काही जणांचे नातेवाईक अमेरिकेत असतील. त्यांना जर हा मास्टर क्लास करायचा असेल तर आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की त्याचं स्वरूप नेमकं कसं असतं, थोडक्यात सांगा. सो हे मास्टर क्लासेस कंडक्ट करताना आम्ही ज्या कलावंतांना तिकडे बोलवलेलं आहे, याचे इन्व्हायटेड गेस्ट आहेत, तर ते त्यांच्या फील्डमधले मास्टर क्लासेस कंडक्ट करणार आहेत. म्हणजे जसे काही मधुर भांडारकर हे चित्रपट दिग्दर्शनाबद्दल बोलणार आहेत, किंवा डॉक्टर मोहन आगाशे हे चित्रपट कसा बघावा, कसा करावा ह्या त्यांच्या अनुभवातून बोलणार आहेत, किंवा सचिन खेडेकर जी आहेत तर ते बेसिकली ॲक्टिंगबद्दल बोलणार आहेत. तर ह्या टाईपचे मास्टर क्लासेस हे साधारणतः 90 मिनिटाचा मास्टर क्लास तिकडे असतो. आणि तुम्ही जेव्हा एकदा फिल्म फेस्टिवलचं तिकीट काढता त्यावेळेला पूर्णपणे 2 दिवसाच्या ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे मास्टर क्लासेस आहेत, वर्कशॉप्स आहेत, फिल्म्स आहेत, मीट अँड ग्रीट सेशन्स आहेत, रेड कार्पेट आहे, अवॉर्ड्स नाईट आहे, हे सगळं त्यात इन्क्लुडेड आहे. त्यामुळे आम्हाला, कारण शेवटी नाफा ही नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असल्यामुळे याच्यातनं आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. अभिजित, आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि खरंच माझ्याशी इतक्या, आपल्या प्रेक्षकांशी सुद्धा इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करते. आपण जसं सांगितलं की नाफा ही केवळ एक संस्था नसून ही मुवमेंट आहे, एक चळवळ आहे. आपला मराठी चित्रपट हा जगभरात पोहोचवण्याची, आणि या चळवळीत आम्ही आपल्या सोबत आहोत. धन्यवाद. म्हणजे मी खरंच G24 तासचे मनापासून आभार मानतो की अशा पद्धतीची चळवळ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही मदत करता आहात. तर नाफातर्फे तुमचे खरंच मनापासून आभार. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा G24 तास.